नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे, न्यूमरॉलॉजिस्ट, वास्तुशास्त्र आणि ॲस्ट्रॉलॉजी. आता बरेच जणांची शंका होती की आजची पौर्णिमेचा उपवास करायचा का उद्याच्या पौर्णिमेचा उपवास करायचा. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा. तर मी नवरात्राच्या तिथीमध्ये पण तिथीचा जो व्हिडिओ बनवला होता नवरात्री संबंधी, त्यात पण सांगितलं की जी सूर्योदयाला तिथी असते, जी सूर्याने तिथी पाहिली असते, ती तिथी आपण धरतो. आता आजची जी पौर्णिमा आहे ती 12:24 आज दुपारी चालू होतीये. त्यामुळे पूजा ज्या देवी झोपलेल्या असतात त्या देवींची जी पूजा आहे ती 12:24 नंतर सुरू करायची आहे. आणि जो उपवास आहे तो उपवास जो करायचा आहे तो उद्याचा करायचा आहे. पण आज कोजागिरी पौर्णिमा म्हणजे रात्री 12 वाजता आपण कोजागिरी पौर्णिमेचा उपवास करतो. त्याप्रमाणे कोजागिरीची पौर्णिमेचा उपवास किंवा कोजागिरीचा जो उत्सव असतो, कोजागिरीची जी पूजा असते ती आपण रात्री 12 वाजता करतो. म्हणून पूजा ती आज करायची, कारण की चंद्र पूर्ण आज रात्री आहे. आज कोजागिरी पौर्णिमेला चंद्र सगळ्यात मोठा दिसतो पूर्ण वर्षभरामध्ये. जी पौर्णिमा आजची आहे कोजागिरी पौर्णिमा आपण त्याला म्हणतो, त्यात चंद्र हा पूर्ण 16 कलांनी पूर्ण असतो आणि तो पूर्ण सर्वात मोठं चंद्रदर्शन ते आज असतं. आज चंद्रदर्शन. आता कोजागिरीचा खरा अर्थ काय, तर कोजागिरीचा अर्थ आहे तर कोण जागं राहतं, म्हणजे कोजागरती, कोण जागं राहते, कोण ही रात्र जागी करतं, त्याला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. तर कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. आपण वेड्यासारखे बाहेर पार्ट्या करतो, मटणं खातो, दारू, हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. कोजागिरी पौर्णिमेला पद्मपुराणात सांगितलेलं आहे की त्या रात्री लक्ष्मीची आणि इंद्राची पूजा करत असतात. असं आपलं शास्त्र सांगतं की कोजागिरी पौर्णिमेला जी रात्र असते, रात्री भगवान विष्णू आणि लक्ष्मी आपल्या सहपरिवारासहित पृथ्वीवरती प्रदक्षिणा घालत असतात, पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळे त्या दिवशी जर तुम्ही जागरण करून जर पूजा केली तर लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो. आता पूजा कशी मांडायची, तर रात्री 12च्या आतमध्ये, म्हणजे बरोबर 12च्या आतमध्ये 11:30 तुम्ही पूजा मांडू शकता. ही पूजा बघा, तर तुम्हाला बघायची असेल तर ही पूजा अशी मांडू शकता. आता पहिल्यांदा आपण हा चंद्र मांडलेला आहे. चंद्र म्हणजे हा आपण जे गोपीचंद आहे, पांढरी गणगोळी म्हणतात, त्या पांढऱ्या गोपीचंदाने हा चंद्र काढायचा आहे. हे कलश आहे, म्हणजे कलश म्हणजे इंद्राचं प्रतीक आपण मानलेलं आहे. म्हणजे ह्या ज्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे गडव्यामध्ये, वरती आंब्याचा ढाळा घातलेला आहे, आतमध्ये पाणी आहे, हे इंद्राचं प्रतीक म्हणून हा कलश आहे. नंतर जे आहे ते लक्ष्मीची जी सुपारी, ही जी सुपारी आहे ती लक्ष्मीची सुपारी आहे. आणि ही जी सुपारी आहे दुसरी ती आहे कुबेराची, म्हणजे कुबेर आणि लक्ष्मी या दोन्ही सुपाऱ्या आहेत त्या. आणि ह्या सुपाऱ्या तुम्ही लक्ष्मी पूजनपर्यंतच, म्हणजे वर्षभर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या एका डब्बीमध्ये. आणि लक्ष्मीपूजन जे आहे ते देव आहे म्हणजे त्याला सुद्धा ह्या 2 सुपाऱ्या वापरायच्यात. लक्ष्मीच्या सुपारी बरोबर आपण कुबेराची सुद्धा सुपारी मांडतो, कारण की कुबेर हा सुद्धा लक्ष्मी प्राप्ती करणं का आहे. म्हणून लक्ष्मी बरोबर कुबेराच्या पण 2 त्याची एक सुपारी मांडायची, लक्ष्मीची सुपारी मांडायची. ही अशी मांडणी 12च्या आतमध्ये करायची. बरोबर 12 वाजले की ह्या 4ही देवतांची हळदी कुंकू अक्षदा आणि तुम्ही अक्षदा वाहून त्याला पांढरी फुलं व्हायची असतात. पांढरी लक्ष्मी ही पांढरी फुलं वाहतात. तर ह्याने ही पूजा करायची. धूप दाखवायचा आणि दिवा दाखवायचा आणि एक धूप शिराळून तुम्ही लक्ष्मीची उपासना करा. लक्षात ठेवा, लक्ष्मी ही उपासनेनेच प्राप्त होते. तुम्ही मला अचानक लक्ष्मी तसं कधी, तर तुम्हाला उपासनाच करावी लागते. तर उपासना तुम्ही काय करा, तर श्रीसूक्त म्हणा. 12 ते 12:30 दरम्यान हा काळ लक्ष्मीच्या प्राप्तीचा आहे. ती पूजा टायमिंग कोजागिरी पौर्णिमेचा आहे. म्हणून 12 ते 12:30 मध्ये तुम्ही श्रीसूक्त म्हणा, लक्ष्मी गायत्री म्हणा, विष्णू गायत्री म्हणा, व्यंकटेश स्तोत्र म्हणा, रामरक्षेचा 15वा अध्याय म्हणा. तुम्हाला जेवढं विष्णू सहस्रनाम, हे जेवढे तुम्हाला लक्ष्मीची उपासना करता येईल तेवढी लक्ष्मीची उपासना करा. आणि बरोबर असं आपल्या पुराणामध्ये सांगितलं आहे की जे अमृत आहे, अमृत तर आपल्याला मानवाला साध्या पद्धतीने मिळू शकत नाही, ते देवदेवतांना मिळाले. तर 12 ते 12:30 म्हणजे कोजागिरी पौर्णिमे दिवशी 12 ते 12:30 दरम्यान जो चंद्रदेवता असते त्या चंद्राच्या किरणांमधून जे अमृत असतं ते आपल्या पृथ्वीवरती येत असतं. आणि ते अमृत वर्ष आपल्याला प्राशन करावं ते अमृत. म्हणून जे दूध आपण उकळवतो ते दूध हे 12 ते 12:30 याच्या दरम्यान तुम्ही चंद्रप्रकाशात ठेवायचं उकळून. आणि 12:30 वाजता ते खाली घेऊन यायचं आणि 12:39 ह्या देवतांना समोर तुम्ही तो दुधाचं नैवेद्य दाखवायचा आहे. आणि ते दूध जे आटी करतो आपण, त्यात तुम्ही मसाला टाकताय, तुम्ही ड्रायफ्रूट टाकता, बरेच केशर टाकता, त्याच्यामध्ये खवा टाकता. जे दूध उकळलेलं असतं ते तुम्ही इथे तुम्ही प्रसाद म्हणून दाखवायचं आणि ते दूध तुम्ही ग्रहण करायचं. आणि हो, तुम्ही जे दूध ग्रहण करता किंवा जे नैवेद्य इथं दाखवता आज,
तो नैवेद्य फक्त घरच्यांनीच प्राशन करायचा, बाहेर तो नैवेद्य द्यायचा नाही. तुम्हाला जर बाहेर नैवेद्य द्यायचा असेल तर दूध सेपरेट शिजवा, पण जो नैवेद्य तुम्ही दाखवाल तो फक्त तुम्ही घरच्यांनीच ते प्राशन करा. कारण की 12 ते 12:30 ह्या दरम्यान तुम्ही जे चंद्रप्रकाशामध्ये जे दूध ठेवलं असतं त्या दुधामध्ये चंद्रातून जे किरण असतात त्या चंद्रप्रकाशातून चंद्रकिरणातून त्याच्यामध्ये अमृत वर्षाव होत असतो आणि ते अमृत आपल्याला लाभो. आणि अक्षरशः त्यामध्ये एवढं औषधी गुणसत्व असतात की तुम्हाला ते दूध पिल्यानंतर बरेच तुमच्या आजार सुद्धा निघून जातात. कारण शेवटी अमृत वर्षाव असतो तो, लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्ही ही कोजागिरी पौर्णिमेची पूजा करा. काही शंका असल्यास मला कमेंट्स करा, मला कॉल करा. धन्यवाद.